नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अयोध्येतील श्रीरामांच्या भव्य मंदिरात होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कोंदेगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य पालखी सोहळा व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं। याप्रसंगी कोंदेगाव येथील हनुमान मंदिरातून प्रभू श्रीरामाची पालखी व भव्य शोभायात्रा काढण्यात आली। गावातील चौकात भव्य आकर्षक गेट व सजावट करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। शोभायात्रेचं ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं। संपूर्ण गावात तोरण पताका लावण्यात आला होता। टाळ मृदंगाच्या गजरात व जय श्रीरामाच्या जयघोषात कोंदेगाव नगरी दुमदुमून गेली होती। शोभायात्रेत सजावट केलेल्या बैलबंडीवर राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक वेशभूषा धारण केलेल्या बालगोपालांनी गावकऱ्यांचं लक्ष वेधलं। ठिकठिकाणी शोभायात्रेतील भाविकांना चहा नाश्ता देण्यात आला। टाळ मृदंगाच्या गजरात व श्रीरामाच्या जयघोषात संपूर्ण गावात नगर भ्रमण करून शोभायात्रा हनुमान मंदिरात पोहोचली। मंदिरात दहीकाल्याच्या कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। शोभायात्रेत संपूर्ण गावकऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता। यावेळी गावात जत्रेचं स्वरूप दिसून येत होतं। गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा कार्यक्रम आनंदात उत्साहात पार पडलाय। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करता सावणेरोड आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।